येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल काळ आहे। हे सरकार उलटवून टाकणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। एकीकडे उमेदवार संविधान बदलायची भाषा करते, एकीकडे उमेदवार मी 5-5 वर्ष मायबापाला भेटत नाही म्हणते। 5 वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या? साधा विषय। आणि ह्यांना उमेदवारीची तर कशामुळे दिल्या हीच नाही कळली। आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा? मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी भांबळे साहेबाला सोडून, बंडू जाधवला सोडून, टारपे साहेबाला सोडून तुम्ही का साताऱ्याला जाणार आहेत का? अरे आम्ही तुमच्या रक्तामासाच्या आहोत। अर्ध्या रात्री जरी तुम्ही हाक दिली, तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही धावून येणारी माणसं आहोत। एक मराठीमध्ये म्हण आहे, आपल्याच्या पायथ्याला बसावं शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा, किंवा जेवायला उकंड्यावर बसावं पण वाड्या आपला असावा। हे वाडे तुमचे मजबूत आहे, तुम्ही काळजी करायची कारण नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। जेव्हा जेव्हा चांगला वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येईल, त्यावेळी मी आणि भांबळे साहेब तुमच्यासाठी अर्धरात्री धावून येऊ, हे आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो। शेवटी ह्या मातीत आम्ही जन्मलो आणि ह्या मातीशी प्रामाणिकपणा ठेवणं आमचं कर्तव्य आहे। भांबळे साहेब या ठिकाणी म्हणले की बाबा खासदारांनी पक्ष सोडला नाही,